मुद्दा खूप गाजतोय। आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी गोकुळच्या गैरकारभाराबद्दल ईडीची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तुम्ही कार्यकर्ते म्हणून आज काय भूमिका मांडताय या ठिकाणी? भाऊंनी जी भूमिका मांडलेली आहे, भाऊंची जी लढाई गोकुळ वाचवण्यासाठी सुरू आहे, त्या लढाईत आम्ही सगळेजण भाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत। तर गोकुळमध्ये जर खराच गैरकारभार चालू असेल, चौकशी त्याची झालीच पाहिजे असं आमचंही भाऊंच्या प्रमाणच म्हणणं आहे। आणि भाऊंचं जो त्या भागातल्या लोकांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो लढा चालू आहे, भाऊ स्वतःसाठी हा लढा लढत नाही आहे, शेतकऱ्यांसाठी जो लढा भाऊंचा चालू आहे, त्या भाऊंच्या लढ्यात आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणार आहोत। आता काल AR ऑफिसला मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून भाऊंच्या विरोधात त्या ठिकाणी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। त्याचबरोबर आत्ता सध्या महायुतीचा तिथं गोकुळवर सत्ता असताना महायुतीमध्ये सुरू असलेली जी ही आता आरोप प्रत्यारोपांची लढाई आहे, यामध्ये तुम्ही काय म्हणजे भाऊंच्या माध्यमातून भाजप म्हणून तुम्ही पुढची काय रणनीती आखणार आहात, कशा पद्धतीने पुढे जाणार आहात? काल भाऊंच्यावर जे आरोप प्रत्यारोप झाले ते खरं तर सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। जे काहीच नाही ते लोक आता संस्था त्यांच्या सुरळीत चालू असत्या तरी कदाचित वेळ त्यांच्यावर आली नसती। त्यामुळं जी काय रणनीती भाजप पक्ष ठरवेल त्या पद्धतीनं आम्ही सगळे कार्यकर्ते भाजपच्या वतीनं, भाजपच्या पाठिंब्यानं आणि भाऊंच्या बरोबरीने या लढाईत करणार। आता या लढाईमध्ये जर असेच आरोप प्रत्यारोप होत असतील तर यामध्ये मुश्रीफ साहेबांचं नाव यामध्ये मोठ्या प्रमाणात अग्रेसररित्या घेतलं जातं आहे। तर मुश्रीफ साहेबांच्या समर्थकांनी कुठंतरी हा संघ अमूलच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील केलेला आहे। तर हे आरोप तुम्ही कसे खोडून काढताय? त्याचं उत्तर दिलेलं आहे। खरं तर जर अमूलच्या कशात घालायचं असतं तर 2014 साली तो घातला असता सत्ता आल्या आत्तापर्यंत थांबले नसते कोण। ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्यावर केलेले आरोप आहेत। आता यामध्ये या संस्थांमध्ये या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही भाऊंच्या पाठीशी आता आहात म्हणून सांगताय। तर या सर्व आरोपांना आणि या सर्व ज्या घडामोडी बाहेर निघत आहेत, गैरकारभाराविषयी जे बोललं जाते त्या माध्यमातून एक बदली देखील झालेली आहे। तर या विषयाकडे कशा पद्धतीने बघताय आणि या आरोपांना कशा पद्धतीने आता इथून पुढे उत्तर दिलं जाईल? गैरकारभाराचा जर विषय आहे महत्त्वाचा आणि त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर 2021 पर्यंत जी सत्ता होती, महाडिक साहेब त्या ठिकाणी प्रमुख म्हणून काम पाहत होते। 2021 पर्यंत गोकुळ दूध संघाकडे 4100 दूध संस्थांचं रजिस्ट्रेशन होतं आणि 3800 दूध संस्थांचं त्यावेळेला सभासदत्व होतं, जे मतदानासाठी पात्र होत्या। 2021 नंतर सत्ता बदलली, महाविकासची आघाडी आली। आज त्याच्यातला पार्ट बदलून महायुती म्हणून जरी आम्ही जात असलो तरी 21 साली सत्ता बदलली आणि सत्ता बदलल्यानंतर 4 वर्षाचा जर विचार केला 2025 पर्यंत 4100 वरून 5500 सभासद झाले। 2025 मार्च नंतर 1 वर्षामध्ये 5500 ते 7500 सभासद झालेले आहेत। आणि हाच मुद्दा घेऊन आमदार शिवाजीराव भाऊ पाटलांनी 3.5-4 दूध संस्था वाढलेल्या आहेत। हा गैरकारभार आहे की सत्तेचा फायदा आहे, हाच पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न मांडला होता। यासाठी म्हणूनच ही संस्था खाजगीकरणाकडे चाललेली आहे का याचा अभ्यास करण्यासाठी याचा अभ्यास करावा आणि याच्यावर कुठेतरी वचक बसला पाहिजे, हाच मुद्दा भाऊंनी मांडला होता आणि याला आम्ही पाठिंबा देत आहोत। या वाढीव दूध जे काय केलेले आहेत, सभासद केलेत, त्याचा आम्ही निषेध करत आहोत। 4 वर्षाच्या पिरियडमध्ये जे 3.5-4 दूध संस्था ज्या वाढलेल्या आहेत त्याचा जर विचार केला, संस्था स्थापनेपासून 1200 गावातल्या जिल्ह्यातल्या 1200 गावांचा जर विचार केला तर 4100 सभासद होते आणि त्याच 1200 गावामधनं पुढच्या 4 वर्षामध्ये 4500 जर सभासद वाढत असतील तर हा फक्त आणि फक्त राजकारणाचा खेळ केलेला आहे।
सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी सभासद वाढवलेले आहेत, याचा प्रकर्षाने विचार केला पाहिजे आणि याचा आम्ही निषेध करतोय. महायुतीची सत्ता जर असेल आणि जर महायुतीचेच घटक म्हणून जर आता सत्तेत बसले असतील तर या पद्धतीने आरोप होत असताना नेमकी हे प्रकरण आता कुठपर्यंत जाणार आहे? या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आमदार शिवाजीराव पाटील भाऊ आणि भाजप याच्यामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. या सर्वाला मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा नक्कीच याच्यामध्ये सहकार्य करण्याची भावना व्यक्त केलेली आहे आणि मुख्यमंत्री आमचे पारदर्शक असल्यामुळं त्यांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. जिथं कारभार आढळतो त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला, आणखी ते सरळ करा आणि यासाठीच भाऊंनी जो आता विडा उचललेला आहे त्या सर्वांचा भाग म्हणून आम्ही भाऊंसाठी शेतकऱ्या जगला पाहिजे, गोकुळ संघ सहकारामध्ये राहायला पाहिजेत यासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना त्यांच्या कारभाराचा निषेध म्हणून त्यांना वचक घालण्यासाठी, त्यांच्या वचक ठेवण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊन भाऊंच्या बरोबर आहोत. तर तुम्ही आधी भाऊंनी आधी संघ समजून घ्यावा, त्यांनी गाई म्हशी पाळाव्यात असा देखील वैयक्तिक पद्धतीने देखील आरोप या ठिकाणी झालेले आहेत. तर त्या संदर्भाने तुम्ही काय तुमची बाजू काय मांडताय? कसं आहे, हा एक प्रकारे बालिशपणा आणि मला वाटतं माध्यमांचा एक दुरुपयोग करण्याचा नुसता दृष्टिकोन दिसतोय. कारण सर्वसामान्य कुटुंबातून ज्यांची जडणघडण झालेली आहे आणि त्यांना आपण गाई म्हशी तुमच्या घरात आहेत का, तुम्हाला दुधातलं काय कळतं का, अशा पद्धतीनं विचारणं हेच मुळात चुकीचं आहे या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर आज जो लढा भाऊंनी हा उभा केलेला आहे, आता सगळ्या मान्यवर मंडळीने आपल्याला सगळ्या सांगितलं, तर खऱ्या अर्थानं तुम्ही जर ह्यात क्लीन चिट आहात तर तुम्ही लोकांना उठवून आज ज्या सभासदांसाठी भाऊ भांडतायत, ज्या संस्थेसाठी भाऊ भांडतायत त्यांनाच उठवून बसून त्यांना त्यातलं काय कळतं काय, म्हणजे हे फक्त राजकारणाचं त्याला स्वरूप द्यायचं आणि खऱ्या गोष्टीला कुठेतरी बगल देण्याचं मला वाटतं हे प्रामाणिक काम त्यांनी करत आहे. आणि खऱ्या एक या बाबतीत मी सांगेन की ज्या पद्धतीनं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले तर ह्याची सखोल चौकशी झाल्यानंतर त्यांना घाबरायचं काही कारणच नाही. दूध का दूध, पाणी का, आता म्हणतात ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी. 17 लाख 18 लाख संकलन होणे आणि नंतर विक्री 25 लाख होणे, तर तिथं पाणी कुठं आहे, दूध कुठं आहे ह्याचा खुलासा होऊनच जाईल. नाही, या सर्व गोकुळच्या वातावरणामध्ये आता भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा मग आमदार शिवाजीराव भाऊ पाटील यांच्या पाठीशी राहून काय रणनीती इथून पुढे राहणार आहे आणि या गोकुळच्या संदर्भाने तुम्ही काय पुढची पावलं उचलताय? आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी याकरता आवाज उठवला आहे की आजरा चंदगड गडिंग्लज या तालुक्यामध्ये जवळ 3 ते 4 लाख लिटर दुधाचं उत्पादन होते आणि सरासरी या भागातलं फॅटचं ह्या प्रमाणाचे 8% आहे, 8 असते फॅट. आणि बाकीचे जे तालुके आहेत तिथं गाईचं दूध मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याचं फॅटची सरासरी अत्यंत कमी असते, 3-4 फॅट अशा पद्धतीचं असतं. चंदगड विभागाचं जे दूध आहे ते मिक्स करून मुंबईला विकलं जातं आणि चंदगड विभागामुळं जिल्हा दूध संघ हा फायद्यात आहे. नाहीतर जर का चंदगडचं दूध वगळलं तर जिल्हा दूध संघ एक दिवस देखील चालणार नाही, कारण तोटाच होईल. त्यामुळं भाऊनी ह्याकरता आवाज उठवला आहे की चंदगड तालुक्यामध्ये, आजरा तालुक्यामध्ये आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये जर का ह्या 3 तालुक्यावर दूध संघ चांगल्या पद्धतीने चालत असेल, फायद्यात असेल, तर या विभागाला प्रतिनिधित्व जादा का नाही, त्यासाठी प्रथम भाऊने आवाज उठवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करवीर तालुक्यात 5 संचालक आहेत, कागल तालुक्यात 2-3 आहेत, खुदरगावमध्ये 2-3 आहेत, ज्यांचं उत्पादन आमच्यापेक्षा कितीतरी कमी. आता करवीर जादा असेल ते बद्दल गाईच्या दुधामुळं, पण इतर तालुक्यात आमच्याकडं उत्पादन नाही, तितकं फॅटचं सरासरी त्याचा हे नाही, मार्जिन नाही, तरीच देखील त्यांना संचालक जादा आणि आमच्या भागातले संचालक एक पण नाही. फक्त आजरा तालुक्यात ते पण महिला विभागातून निवडून आलेला एक उमेदवार आहे, तेवढंच. बाकी 2 तालुके ब्लँक आहेत. याकरता आवाज उठला भाऊने, जास्तीत जास्त प्रतिनिधित्व या 3 तालुक्यातनं असावं एवढं भाऊने आवाज उठला. एवढ्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत.